मी अलकनंदा चोपडे, नूतन भारत विद्यालय। आता आपल्याला शिकायचा आहे वर्ग 9 मधला प्रकाशाचे परावर्तन। हा धडा आपल्याला आता शिकायचा आहे। या धड्यामध्ये बघा प्रकाश म्हणजे काय हे आपण बघणार आहोत आणि प्रकाशाचे परावर्तन कसं होतं आणि प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी आपाती किरण आणि परावर्तित किरण, आता इन्सिडेंट रेज आणि रिफ्लेक्टेड रेज, याला इंग्रजीमध्ये आपाती किरणाला इन्सिडेंट रेज आणि रिफ्लेक्टेड रेज असं यांना इंग्रजीमध्ये म्हणतात। आता आपाती किरण कोणते आणि परावर्तित कसे होतात? आता बघा, आरसा सगळ्यात महत्त्वाची भूमिका जो बजावत असेल तर तो आरसा। आता प्रकाशाचे परावर्तन कसे होते तर प्रकाशाच्या माध्यमातून जे किरण निघतात तर ते किरण सरळ आरशावर जाऊन पडतात आणि आरशावर गेल्यानंतर ते परावर्तित होतात आणि परावर्तित झाल्यावर आपल्याला स्पष्ट अशी प्रतिमा तयार होते। आता बघा, आपल्याला विज्ञानाच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार होते त्याला आपण काय म्हणणार आहे? आरसा। आता बघा, अंधाऱ्या खोलीमध्ये प्रकाश नसेल तर अंधाऱ्या खोलीमध्ये प्रतिमा तयार होत नाही, कारण प्रतिमा तयार होण्यासाठी कशाची गरज आहे? प्रकाशाची गरज आहे। आता बघा, अंधाऱ्या खोलीमध्ये आरसा आहे आणि आरसा जेव्हा आपण बटन चालू करू, लाईट लागेल त्याच वेळेला आपली प्रतिमा आरशामध्ये स्पष्ट दिसते, कारण बघा की ज्या प्रकाशाच्या माध्यमातून जे किरण जातात ते आपाती किरण नंतर ते परावर्तित होऊन येतात आणि परावर्तित झाल्यानंतर सुस्पष्ट अशी प्रतिमा तयार होते। आता या धड्यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे की बघा, आरसा आणि आरशाचे प्रकार कोणकोणते आहे। आता आरशाचे प्रकार आहे सपाट आरसा, गोलीय आरसा। आता आपल्याला प्रकाशाचे परावर्तन या पाठामध्ये म्हणजे 11वा धडा जो आपला आहे प्रकाशाचे परावर्तन, आता याच्यामध्ये आपल्याला मुख्य हेच बघायचं आहे की प्रकाश म्हणजे काय, कशाला आपण प्रकाश म्हणणार आहे। तर बघा, साधारणपणे 4 × 10⁻⁷ मिलीमीटर ते 7 × 10⁻⁷ एवढी जी तरंग लांबी आहे आणि या तरंग लांबीमधून जे विद्युत चुंबकीय किरण यांच्या परिणामामुळे आपल्याला सभोवतालच्या वस्तू दिसू शकतात। या किरणांना प्रकाश अथवा दृश्य प्रकाश असं म्हणतात। म्हणजे जे किरण निघालेले आहे, म्हणजे ज्या प्रकाशापासून हे जे किरण निघालेले आहे हे विद्युत चुंबकीय किरणांच्या परिणामामुळे आपल्याला सभोवतालच्या वस्तू दिसू शकतात। तर सभोवतालच्या वस्तू जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हाच आपण काय म्हणणार आहे? प्रकाश असं म्हणणार आहे। मग आता आपल्याला हे पण बघायचं आहे की प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय आणि परावर्तनाचे प्रकार कोणकोणते आहेत। तर बघा की ज्या क्रियेमध्ये एखाद्या पृष्ठभागावर पडलेले प्रकाश किरण त्या पृष्ठभागापासून परत फिरतात त्या क्रियेला काय म्हणायचं? प्रकाशाचे परावर्तन। म्हणजे याच्यामध्ये 2 शब्द आहे की जे प्रकाशापासून जे किरण निघाले ते आपाती किरण आणि तेच आपाती किरण परावर्तित झाले तर त्याला परावर्तित किरण म्हणतात। तर आपाती किरण जे निघाले ते परावर्तित होतात तर त्याला म्हणायचं प्रकाशाचे परावर्तन। आता याचे 2 प्रकार आहे की सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागापासून प्रकाशाचे नियमित परावर्तन होते। आपण हे बघा 6व्या-7व्या वर्गापासून शिकतो की आपली बघा फरशी आहे, नंतर आपण ज्या टाईल्स लावतो त्याच्यामधून जे प्रकाश किरण आहे की सरळ सपाट गुळगुळीत भागापासून जे प्रकाशाचे परावर्तन होते ते सरळ एकाच दिशेने होतं आणि खडबडीत जर जागा असेल तर खडबडीत बघा रस्त्यावरची जी खडबडीत जागा आहे त्याच्यावरून जे प्रकाश किरण निघतात तर ते प्रकाश किरण सारखे नसतात, ते अनियमित स्वरूपाचे असतात। मग आता आपण पहिला याच्यामध्ये शिकलो की आरसा आणि आरशाचे प्रकार। तर आरसा म्हणजे काय झालं? आरशाची व्याख्या आपण अशी करणार आहे की आरसा म्हणजे प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करणारा पृष्ठभाग, याला आपण काय म्हणणार आहे? आरसा। आणि आरशाचे जे प्रकार आहे की सपाट आरसा,
तर सपाट आरशातील प्रतिमा कशी दिसते, तर सपाट आरशामध्ये मिळणारी प्रतिमा ही सरळ असते, आभासी. आभासी म्हणजे काय, की आभासी किरण आपण कशाला म्हणू, की हे जे परावर्तित किरण आहे, म्हणजे आपाती किरणापासून पडलेले, आरशावर जे पडलेले किरण आहे ते परावर्तित होतात. तर परावर्तित किरण जे कधीच एकमेकांना छेदून जात नाही त्याला आभासी किरण म्हणतात. तसेच मूळ वस्तू एवढी आणि आरशाच्या मागे तेवढ्याच अंतरावर असते. बघा, सपाट आरशातील प्रतिमाचे वैशिष्ट्य अशी आहे, सपाट आरशात मिळणारी प्रतिमा ही सरळ, आभासी, तसेच मूळ वस्तू एवढी आणि आरशाच्या मागे तेवढ्याच अंतरावर असते. तिच्या बाजूंची मात्र आलटापालटा झालेली असते. आता जर्मन शास्त्रज्ञ जस्टिस वॉन लिबिक यांनी साध्या काचेच्या तुकड्याच्या एका सपाट पृष्ठभागावर चांदीचा लेप दिला आणि आरसा तयार केला. यालाच आपण काय म्हणतो, रजत काच परावर्तक. म्हणजे हा जो आरसा आहे, सपाट आरसा आहे, या सपाट आरशाच्या मागे जेव्हा लेड ऑक्साईडचा थर दिला जातो म्हणजे तो अपरावर्तक असतो आणि सपाट आरसा कसा आहे, परावर्तक आहे. तर मग आपण आता बघणार आहे की प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम कोणकोणते आहे. तर आपाती प्रकाश किरण, परावर्तित प्रकाश किरण आणि परावर्तक पृष्ठभागास आपतन बिंदूवर काढलेली स्तंभिका ह्या एकाच प्रतलामध्ये असतात. म्हणजे स्तंभिका, आपाती किरण आणि परावर्तित किरण हे एकाच प्रतलात असतात आणि आपतन कोन आणि परावर्तक कोन हे समान मापाचे असतात. आणि बघा, ही जी स्तंभिका आहे या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला म्हणजे आपाती किरण आणि त्याच्याच विरुद्ध बाजूला कोण असतात, परावर्तित किरण असतात. आता आपल्याला एक प्रश्न असा जर विचारला की पुस्तकाचे पान जे आहे ते आरशासमोर धरले तर पानावरील अक्षरे उलटी दिसतात, असं का बरं होतं. तर बघा, प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमानुसार प्रत्येक बिंदू स्रोताची आरशामागे आभासी आणि स्रोताच्या आकाराची प्रतिमा तयार होते. तसेच प्रत्येक बिंदूची आरशामागे तेवढ्याच अंतरावर प्रतिमा होते. मात्र ही प्रतिमा तयार होताना बाजूंची उलटापालट होते. म्हणजे डाव्या बाजूची प्रतिमा उजवीकडे जाते तर उजव्या बाजूची प्रतिमा ही डावीकडे होते आणि परावर्तन प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमानुसार झाल्याने असे घडते. मग आता बघा, सपाट आरशामुळे सरळ वस्तूची वेडीवाकडी प्रतिमा तयार होत नाही, हे मुख्य आहे. सपाट आरशामुळे सरळ वस्तूची वेडीवाकडी प्रतिमा तयार होत नाही. ज्या अर्थी प्रतिमा वेडीवाकडी आहे, म्हणजे वेडीवाकडी प्रतिमा कशी तयार होते, तर आरशाचा पृष्ठभाग सपाट नसला पाहिजे, तसेच त्या पृष्ठभागाची वक्रता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असल्याने वेड्या वाकड्या प्रतिमा तयार होतात. आपण जेव्हा हास्य दालनामध्ये जातो तर आपल्याला खूप हसायला येतं, कारण आपली जी प्रतिमा आहे ती खूप वेडीवाकडी, खूप लठ्ठ, खूप हे अशा वेगवेगळ्या चेहऱ्याच्या आपल्या प्रतिमा तयार होतात. तर आरशाचा पृष्ठभाग सपाट नसला पाहिजे आणि तसेच त्या पृष्ठभागाची वक्रता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असल्याने वेड्यावाकड्या प्रतिमा तयार होतात. आता बघा, प्रकाशाचे परावर्तन होतात आणि प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम आहे की बघा, प्रकाशाच्या परावर्तनामध्ये सरळ जी आपण प्रकाश प्रतल आहे, आता या प्रतलामध्ये सरळ जी रेष असते तिला स्तंभिका म्हणतात आणि स्तंभिकापासून या बाजूला बघा त्याच्या विरुद्ध बाजूला आपाती किरण असतात आणि ते परावर्तित होतात. म्हणजे स्तंभिकेच्या एका बाजूला आपाती किरण असतात आणि त्याच्या विरुद्ध बाजूला परावर्तित किरण असतात. तर पहिला परावर्तनाचा नियम असा आहे की स्तंभिका आणि स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूनी आपाती किरण असतात आणि परावर्तित किरण असतात. दुसरा नियम असा आहे की बघा, एकाच प्रतलामध्ये स्तंभिका, आपाती किरण आणि परावर्तित किरण हे तिन्ही एकाच प्रतलामध्ये असतात. आणि तिसरा नियम असा आहे की जे आपाती किरण आहे आणि आपाती किरणांपासून जो कोन तयार होतो स्तंभिकेपासून, तर तो कोन जो आहे म्हणजे आपाती कोन आणि तो परावर्तित होतो. म्हणजे परावर्तित झाल्यानंतर रिफ्लेक्टेड
अँगल आणि इन्सिडेंट अँगल. आता हे जे दोन्ही आहे तर ते दोन्हीचे जे कोन आहे हे कोन कसे असतात, सारखे असतात, जवळपास सारखे असतात. आपाती कोन जर 30 असेल तर हा जो परावर्तित कोन आहे हा पण 30च्या जवळपास 30° असतो. आता आपल्याला बघायचंय आरसा. आरशामध्ये आपली काय दिसते, प्रतिमा दिसते. आता प्रतिमेला कोणतं माध्यम आवश्यक आहे, प्रकाश. प्रकाशाच्या माध्यमातून आपली जी इमेज आहे, प्रतिमा आहे, ती प्रतिमा जे किरण आहे ते किरण सरळ जातात आणि किरण सरळ गेले ते आपाती किरण झाले आणि ते परावर्तित होऊन येतात आणि परावर्तित झाल्यानंतर आपली प्रतिमा तयार होते. मग आता प्रतिमा तयार होण्याला सगळ्यात जो महत्वाचा घटक असेल तर प्रकाश. प्रकाशातूनच आपली इमेज, प्रतिमा ही तयार होते. आता ही जी प्रतिमा तयार होते या आरशांचे आपण प्रकार बघणार आहे. मग आता हे आरशाचे जे प्रकार बघणार आहे आपण, तर बघा आरसा, सपाट आरसा. आता सपाट आरसा तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे आरसे दिसतात. आपण आपला चेहरा बघतो. आता चेहरा बघताना हा आरसा कोणता असतो, सपाट आरसा असतो. त्याच्यानंतर बघा की आपण हॉटेलमध्ये गेलो, हॉटेलमध्ये गेल्यानंतर बघा जिथे बेसिन असतं तिथे आरसा असतो. त्या आरसा जो आरसा आहे तो सपाट आरशामध्ये गणला जातो. मग जिथे जिथे आपली प्रतिमा दिसते तो आरसा हा सपाट आरसा आहे. मग आता पण बघा एखाद्या जत्रेला गेलो आणि तिथे हास्य दालन आहे तर त्या हास्य दालनामध्ये सपाट आरसा नसतो. सपाट आरशामध्ये प्रतिमा सरळ दिसते आणि ज्याला कडा गेलेल्या असतात, उंचवटा आलेला असतो, तिथे आपली जी प्रतिमा आहे, जी इमेज आपली तयार होते ती वेडी वाकडी दिसते, वेडी वाकडी दिसते. मग आता हा जो आरसा आहे, सपाट आरसा जो आहे, तर तो सपाट आरसा म्हणजे परावर्तक जो आरसा आहे त्याच्या मागची जी बाजू आहे ती मागच्या बाजूमध्ये किरण पोहोचत नाही, कारण त्याच्यावर लेड ऑक्साईडचा थर दिला जातो. तुम्ही आरशाचे दुकानं बघा, आरशाच्या दुकानामध्ये बघा की जो आरसा आहे तर त्या आरशाच्या समोरच्याच बाजूला आपली प्रतिमा स्पष्ट दिसते. मागच्या बाजूपर्यंत ते किरण जाऊ शकत नाही, कारण मागची बाजू खडबडीत असते आणि ती अपरावर्तक असते आणि समोरची जी बाजू आहे ती परावर्तक आहे. त्याच्यावर आपली इमेज, प्रकाश तयार होतो, कारण मागच्या बाजूला लेड ऑक्साईड, लाल रंगाचा थर दिलेला असतो, त्याला काय म्हणायचं, लेड ऑक्साईडचा थर दिला जातो. आणि परावर्तक पृष्ठभागाची ही बाजू अपारदर्शक करण्यासाठी आणि पृष्ठभागात संरक्षण म्हणून धातूच्या परावर्तक लेफावर लेड ऑक्साईडचा थर दिला जातो. आता आपल्याला बघायचं आहे की आरशामध्ये आपली प्रतिमा कशी दिसते. आरशामध्ये जी प्रतिमा दिसते तर बघा की आरशामध्ये जे किरण जातात, आता मी तुम्हाला 2 किरणांची ओळख सांगितलेली आहे की प्रकाशापासून जे किरण निघतात ते जे किरण आहे ते आपाती किरण आहे आणि आपाती किरण कशावर, लंब रूपामध्ये जाऊन आरशावर पडतात. आता आरशामध्ये गेल्यानंतर सुस्पष्ट प्रतिमा तयार होते. तर ती कशी तयार होते, तर बघा आरशामध्ये प्रतिमा कशी तयार होते हा आपला प्रश्न आहे. तर बघा बिंदू स्त्रोतापासून म्हणजे प्रकाशाच्या किरण निघाले. आता हे जे प्रकाशाचे किरण आहे हे सर्व दिशांनी प्रकाश किरण मिळतात. आता प्रकाशाचे किरण सर्व दिशांनी सारखे असतात, तर ते प्रकाशाचे किरण आरशावर पडले. आरशावर पडल्यानंतर ते परावर्तित होतात आणि ते परावर्तित किरण लंब रूपामधूनच ते बाहेर येतात आणि ते लंब रूपामध्ये बाहेर आल्यानंतर ते परावर्तित होऊन डोळ्यापर्यंत पोहोचतात आणि डोळ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर परावर्तनामुळे हे किरण आरशामागील ज्या बिंदूपासून आल्यासारखे भासतात त्याच बिंदूवर आपली प्रतिमा तयार करतात. आता आपण पाहिलं की सपाट आरशामध्ये बिंदू स्त्रोतापासून जे किरण आरशावर जाऊन पडतात तर ते जे लंब रूपामध्ये जे आपाती किरण आहे तर
ते आपाती किरण परावर्तित होऊन जेव्हा येतात तर ती परावर्तित होऊन आल्यानंतर ते पण कोणत्या याच्यामध्ये असतात, लंब रूपामध्येच हे परावर्तित किरण येतात आणि परावर्तित किरण आल्यानंतर ते बिंदू स्त्रोतापासून डोळ्यावर ते परावर्तित होतात आणि डोळ्यांवर परावर्तित झाल्यावर आपल्याला प्रतिमा ही स्पष्ट दिसते. बिंदू स्त्रोतामुळे आरशातील प्रतिमेची निर्मिती कशी होते ती आता आपल्याला बघायचं आहे. आता बघा आकृती 11.2 मध्ये, आता ही जी ब आकृती आहे याच्यामध्ये बघा M1 आणि M2 हा सपाट आरसा आहे आणि हो हा बिंदू स्त्रोत आहे. बघा M1 आणि M2 हा काय झाला, आरसा झाला. आरसा आहे, सपाट आरसा. समोरची बाजू बघा परावर्तक आहे आणि मागची बाजू आहे ही अपरावर्तक आहे. त्याच्यावर थर दिलेला आहे, लेड ऑक्साईडचा थर दिलेला आहे. आता बघा आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं आहे की हा ओ हा बिंदू स्त्रोत आहे, वस्तू आहे तिथे. मग आता बघा OR1 दिसतोय तुम्हाला, OR1 आणि OR2 असे हे आपाती किरण वस्तूपासून हे किरण निघाले. कोणते किरण आहेत बरं, बघा बरं, OR1 आणि OR2 हे किरण कोणते झाले, आपाती किरण. आता हे आपाती किरण आले, आरशावर पडले. दिसतात आहे तुम्हाला, कशावर पडले, हे आरशावर. म्हणजे ओ या वस्तूपासून हे आपाती किरण या आरशावर आले. मग आरशावर आल्यानंतर ते काय झाले, परावर्तित झाले. तर परावर्तन नियमानुसार ते काय झाले, R1 आणि S1 परावर्तित झाले आणि R2 S2 हे परावर्तित झाले किरण. मग आता R1 S1 आणि R2 S2 या मार्गाने हे परावर्तित झाले. हे परावर्तित किरण मागे वाढवल्यास, आता बघा हे परावर्तित किरण काय केलं आपण, मागे वाढवले. बघा हे समोर दिसतात आहे, म्हणजे हे आपाती किरण आले. हे आपाती किरण कशावर जाऊन पडले, आरशावर. आरशापासून ते काय झाले, परावर्तित झाले. बघा परावर्तित S1 आणि S2 हे परावर्तित झाले आणि परावर्तित किरण हे मागे वाढवले. आता कुठे आले, हे ओच्या लाईनीमध्ये काय आलं, O1 या बिंदूमध्ये एकमेकांना छेदून गेले. आणि आपण या इथून जर पाहिलं तर O1 जे आहे या बिंदूत आल्यासारखे ते भासतात. म्हणजे O पासून निघणारे इतरही किरण असेच परावर्तित होऊन O1 या बिंदूपासून निघाल्यासारखे भासतात. बघा O पासून निघाले आपाती किरण, ते काय झाले, परावर्तित झाले. हे O पासून निघालेले आपाती किरण आरशावर पडले आणि आरशावर पडल्यानंतर ते काय झाले, परावर्तित झाले. आणि ते जर मागे त्याची जी प्रतिमा केली किरण, हे जर मागे वाढवले तर मागे काय झालं, O1 झालं. आणि ई या बिंदूपासून जर आपण बघितलं तर ई बिंदू पासून जर आपण बघितलं तर काय दिसतंय आपल्याला की O1 या बिंदूमधून आल्यासारखे ते भासतात आहे. म्हणजे O पासून निघणारे इतर किरणही असेच परावर्तित होऊन O1 बिंदूपासून निघाल्यासारखे भासतात. म्हणजेच बिंदू O1 ही बिंदू ओची काय ठरते, प्रतिमा ठरते. म्हणजेच परावर्तित किरण प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाही, म्हणून या प्रतिमेला आभासी प्रतिमा म्हणतात. आणि प्रतिमेचे आरशापासूनचे लंबरूप अंतर हे बिंदू स्त्रोताच्या आरशापासूनच्या लंबरूप अंतरा एवढेच असतात. बिंदू स्त्रोतापासून जे प्रकाश किरण निघतात, आपण ते प्रकाश किरण बघितलेले आहे, आपाती किरण आणि परावर्तित किरण. आता बिंदू स्त्रोतापासून आरशामध्ये प्रतिमेची निर्मिती होते, तर याच्यामध्ये आभासी प्रतिमा तयार होते. आता आभासी प्रतिमा म्हणजे काय, कशाला म्हणायचं आभासी प्रतिमा, की हे जे परावर्तित किरण आहे, हे जे परावर्तित किरण निघाले म्हणजे परावर्तित होतात, म्हणजे आपाती किरण लंबरूपामध्ये निघाले, तर लंबरूपामध्ये निघाल्यानंतर ते परावर्तित होतात. तर हे जे परावर्तित किरण आहे, हे जे परावर्तित किरण निघतात, तर हे परावर्तित किरण छेदत नाही एकमेकांना, हे किरण छेदत नाही आणि एकमेकांवर इंटरसेक्ट ते होत नाही, म्हणून त्यांना काय म्हणायचं, आभासी प्रतिमा असं म्हणतात.
आतापर्यंत आपण बिंदुरूप स्त्रोतापासून मिळणाऱ्या प्रतिमा बघितल्या आणि सपाट आरशावर बिंदुरूप स्त्रोतामुळे ज्या प्रतिमा निघतात आहे तर त्या आपातित किरण आणि परावर्तित होऊन आणि त्याची इमेज प्रतिमा तयार होते हे आपण बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे की विस्तारित स्त्रोतामुळे आरशातील प्रतिमेची निर्मिती कशी होते. आता आपण आरसा धरला M1 आणि M2 हा आरसा धरला आणि आरशाच्या बाजूला आपण पेन्सिल धरली आणि त्या पेन्सिलची बघा पेन्सिल आणि त्याचे 2 पॉइंट घेतले P आणि Q हे 2 पॉइंट घेतले. तर बघा बिंदुरूप स्त्रोताऐवजी जर आपण विस्तारित स्त्रोत वापरला तर त्या स्त्रोताच्या प्रत्येक बिंदूची प्रतिमा तयार होऊन संपूर्ण स्त्रोतांची प्रतिमा तयार होते. आता P ची जी आहे तर ती P ची प्रतिमा बाजूला म्हणजे परावर्तित तयार होते म्हणजे आपण त्याला काय म्हणू P1 आणि Q ची जी प्रतिमा आहे तर ती Q ची प्रतिमा Q1 म्हणून ही प्रतिमा तयार होते. तर बघा PQ मधील सर्व बिंदूंच्या प्रतिमा तयार होऊन संपूर्ण विस्तारित स्त्रोताची P1 आणि Q1 अशी प्रतिमा तयार होते आणि सपाट आरशातील प्रतिमा आकाराने कशी असते त्या स्त्रोता एवढीच असते म्हणजे जी पेन्सिलचा आपण आकार आहे त्या पेन्सिलच्या आकारासारखीच P1 आणि Q1 ही विस्तारित प्रतिमा ही तयार होते. आता आपल्याला हा जो गोलीय आरसा आहे आता हा गोलीय आरशाचे 2 प्रकार आहेत. आता बघा आपण आरसा बघतो दुकानामध्ये जाऊन आपण आरसा बघतो तर हा आरसा गोल आकाराचा असेल तर त्याला काय म्हणतात गोलीय आरसा. आता या गोलीय आरशाचे 2 भाग आहे अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा. अंतर्गोल आरसा म्हणजे जो भाग आतला जेव्हा भाग चकचकीत आहे त्याला अंतर्गोल आरसा म्हणतात आणि म्हणजे तिथे जी प्रतिमा तयार होते तर ती आतमध्ये तयार होते आणि बहिर्गोल आरशामध्ये बाहेरचा जो भाग आहे तो बाहेरचा भाग चकचकीत असतो म्हणजे बाहेरच्या भागाला प्रतिमा परावर्तित होते त्याला म्हणायचं बहिर्गोल आरसा. मग आता हा जो आरसा आहे गोलीय आरसा आहे तर या गोलीय आरशाच्या मध्ये बघा आरशाच्या पृष्ठभागापासून सरळ जेव्हा रेष निघते तिला आपण काय म्हणतो व्यास. तर व्यास जिला म्हणतो तर ती जो त्याला ध्रुव म्हणतात आरशाचा ध्रुव असं म्हणतात. तर म्हणजे आकृतीमध्ये पाहिलं की हा जो P बिंदू आहे हा कोणता झाला आरशाचा ध्रुव झाला की तिथून सरळ जी रेष निघते म्हणजे आरशाचे किती भाग सारखे असतात 2 भाग जेव्हा आरशाचे सारखे असतात आणि मधून जेव्हा ती आरशाची रेष सरळ निघते त्याला काय म्हणतात व्यास असं म्हणतात. तर इंग्रजीत त्याला डायमीटर म्हणतात तर त्यालाच काय म्हणतात आरशाचा ध्रुव असं म्हणतात. आणि याच्यावरूनच आता आपल्याला पुढच्या व्याख्या बघायच्या आहे. वक्रता केंद्र कशाला म्हणायचं वक्रता त्रिज्या कशाला म्हणायचं मुख्य अक्ष कोणता आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. आता हा जो गोलीय आरसा आहे हा घरोघरी असणाऱ्या आरशासारखा सपाट नसून वक्र असतात. आता गोलीय आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमांचे स्वरूप सपाट आरशांमुळे तयार होणाऱ्या स्वरूपापेक्षा वेगळे असते. म्हणजे आता आपण पहिला आरसा कोणता बघितला सपाट आरसा. आता गोलीय आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमांचे स्वरूप हे सपाट आरशामुळे तयार होणाऱ्या स्वरूपापेक्षा वेगळे असते. त्यामुळे नेहमीच्या आरशात दिसणाऱ्या प्रतिमा या आरशात दिसत नाही. आता मोटार चालकास आता आपण बघा गाड्या बघतो तर मोटार चालकास पाठीमागून येणारी वाहनं दिसण्यासाठी लावलेला आरसा सपाट नसून तो गोलीय आरसा असतो. आता स्कूटरवरचा जो आरसा आहे तर हा आरसा सपाट नसून कसा असतो गोलीय असतो. आता गोलीय जो आरसा आहे त्याच्या आतील किंवा बाहेरील पृष्ठभागावर चकचकीत पदार्थाचे विलेपन करून गोलीय आरसे तयार करतात. त्याच्या आतील किंवा बाहेरील पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते. यावरूनच गोलीय आरशाचे 2 प्रकार आहेत. आता ते 2 प्रकार कोणते आहेत बरं तर बघा पहिला आरसा आहे अंतर्गोल आरसा याला इंग्रजीत कॉन्केव्ह मिरर म्हणतात आणि बहिर्गोल आरसा याला कॉन्व्हेक्स मिरर म्हणतात. आता अंतर्गोल आरसा म्हणजे काय
तर बघा, जर गोलाकार हा भाग आहे तर पृष्ठभागाचा आतला भाग म्हणजे अंतर्भाग हा चकचकीत असेल तर त्याला अंतवक्र आरसा म्हणतात आणि इथले आतल्या पृष्ठभागावरूनच प्रकाशाचे परावर्तन होतं. आता बहिर्गोल आरसा. तर बहिर्गोल आरसा म्हणजे काय? जर बघा, गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरचा भाग म्हणजे बहिवक्र भाग चकचकीत असेल तर त्याला बहिवक्र आरसा म्हणतात. इथे बाहेरच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते. तर बघा, एक प्रश्न असा आहे की जर आरसे एकमेकांना समांतर ठेवले तर आरशात किती प्रतिमा मिळतील? जर आरसे एकमेकांना समांतर ठेवले तर आरशामध्ये वस्तूंच्या असंख्य गुणित प्रतिमा म्हणजे अगणित आपल्याला प्रतिमा मिळतील. मग आता हा जो गोलीय आरसा आहे, या गोलीय आरशांवरून काही संज्ञा तयार करायच्यात आपल्याला. आता बघा, पहिलं ध्रुव कशाला म्हणायचं की बघा, आता हा जो आरसा आहे, आता बघा हा आरसा कोणता झाला? बहिर्गोल अंतर्गोल आरसा आहे. म्हणजे बाहेरचा भाग कसा आहे? बाहेरचा भाग अपरावर्तक आहे आणि जो समोरचा भाग आहे हा चकचकीत म्हणजे परावर्तक आहे. तर आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूपासून जे पी हा काय झाला? आरशाचा ध्रुव. आणि म्हणजे इथून जी सरळ रेषा निघाली म्हणजे आरशाचे किती भाग सारखे दिसतात आहे? 2 भाग सारखे दिसतात आहे. तर हा जो पी बिंदू आहे हा काय झाला? आरशाचा ध्रुव झाला. म्हणजे गोलीय आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूस त्या आरशाचा ध्रुव म्हणतात. आता बघा, ध्रुव कशाला म्हणतात? आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूला काय म्हणतात? ध्रुव म्हणतात. आरशाचा ध्रुव म्हणतात. आरशाचा ध्रुव कोणता झाला? पी बिंदू झाला. आता दुसरी व्याख्या आपल्याला शिकायची आहे की वक्रता केंद्र कशाला म्हणतात? वक्रता केंद्र म्हणजे बघा की गोलीय आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्रास त्या आरशाचे वक्रता केंद्र असे म्हणतात. आता पी पासून आपण सरळ रेषा काढली, मध्यबिंदू जो आहे म्हणजे आरसाच्या गोलाचा भाग आहे आणि त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र असं म्हणतात. म्हणजे सी हा काय झाला? वक्रता केंद्र. म्हणजे मध्यबिंदू जो आहे त्याला काय म्हणतात? वक्रता केंद्र. म्हणजे पहिला कोणता झाला? पी. पी पासून सरळ रेष काढली आणि त्याचा जो मध्यबिंदू आहे त्याला काय म्हणायचं? वक्रता केंद्र असं म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर कोणतं आहे? वक्रता त्रिज्या. तर बघा, आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिज्येला आरशाची वक्रता म्हणतात. म्हणजे आता कुठूनही आपण त्याचा रेडियस काढला, त्रिज्या काढली तर बघा, सी पी दिसतोय तुम्हाला? सी पी, सी ए म्हणजे आपण कुठूनही रेष काढली सी बिंदूपासून म्हणजे त्याच्या वक्रता केंद्रापासून जर आपण अर्धी रेष काढली त्याला रेडियस म्हणतात, त्रिज्या म्हणतात. तर त्याला काय म्हणायचं? वक्रता त्रिज्या. म्हणजे आरसा ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या त्रिज्येला आरशाची वक्रता त्रिज्या असं म्हणतात. त्याच्यानंतर बघा, मुख्य अक्ष कशाला म्हणतात? आरशाचा ध्रुव म्हणजे पी बिंदू आणि वक्रता केंद्र म्हणजे सी यातून निघणाऱ्या सरळ रेषेला आरशाचा मुख्य अक्ष म्हणतात. म्हणजे आरशाच्या ध्रुवापासून जी सरळ रेषा निघालेली आहे, जी सरळ रेषा निघालेली आहे म्हणजे सी बिंदू हा मध्यबिंदू म्हणजे पी पासून सरळ जी रेषा आहे तिला काय म्हणतात? मुख्य अक्ष असं म्हणतात. म्हणजे पी एम हा काय झाला? मुख्य अक्ष झाला. म्हणजे आता आपण किती व्याख्या बघितल्या? ध्रुव बघितलं म्हणजे आरशाच्या पृष्ठभागाला मध्यबिंदूला आरशाचा ध्रुव म्हणतात. तिथून जर आपण सरळ रेषा काढली तिला मुख्य अक्ष म्हणतात आणि त्याचा जो मधला बिंदू आहे त्याला वक्रता केंद्र म्हणतात. आणि वक्रता केंद्रापासून कुठूनही आपण त्रिज्या काढली तर तिला वक्रता त्रिज्या म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर बघा, मुख्य नाभी अंतर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षावर आरशासमोर एका विशिष्ट बिंदूमध्ये एफ मध्ये तयार होतात. या बिंदूला अंतर्गोल आरशाची मुख्य नाभी म्हणतात.
मुख्य नाभी म्हणजे काय झालं की अंतर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तनानंतर, म्हणजे आपाती किरणाचं काय होतं, परावर्तन होतं, तर मुख्य अक्षावर आरशासमोरच्या एका विशिष्ट बिंदूमध्ये येतात. जे आरशाच्या समोर म्हणजे जे किरण निघाले, आपाती किरण निघाले, ते परावर्तित झाले आणि ज्या एका बिंदूभोवती जे जमा होतात त्या बिंदूला अंतर्गोल आरशाची मुख्य नाभी असं म्हणतात. आता बघा नाभी अंतर, आरशाचा ध्रुव म्हणजे पी आणि नाभी याच्यामधलं जे अंतर आहे त्या अंतराला नाभीय अंतर असं म्हणतात. आणि नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या नेहमी कसं असतं, निम्म असतं. धन्यवाद. आता गोलीय आरशाशी संबंधित आपण गोलीय आरशाचे दोन प्रकार आपण बघितले, अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा. आणि अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा त्याच्यामध्ये जी इमेज तयार होते, तर अंतर्गोल आरशामध्ये आपण बघितलं की समोरचा भाग जेव्हा चकचकीत आहे त्याला अंतर्गोल आरसा म्हणतो आणि बाहेरचा भाग जेव्हा चकचकीत आहे त्याला बहिर्गोल आरसा म्हणतो. आणि त्याच्यानुसार आपण बहिर्गोल म्हणजे हा जो आरसा आहे या आरशाच्या बघा आपण संबंधित सूत्र, संज्ञा, व्याख्या आपण बघितल्या. त्याच्यामध्ये आपण बघितल्या मुख्य अक्ष कशाला म्हणतात, म्हणजे जो व्यास आहे तो जो मुख्य अक्ष आहे, त्याच्यानंतर मधून जेव्हा रेडियस काढला, त्रिज्या काढली, ती वक्रता त्रिज्या. आणि आरशाचा जो मुख्य बिंदू आहे म्हणजे आरशाचा जो सी हा मुख्य बिंदू आहे, तर मुख्य म्हणजे मुख्य बिंदू झाला त्याला आपण, आणि वक्रता केंद्र, त्याच्यानंतर वक्रता त्रिज्या, मुख्य अक्ष, ह्या आपण व्याख्या आपण या गोलीय आरशाच्या बघितलेल्या आहेत.